नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्याकरणाचा पाठ अभ्यासणार आहोत। रचनेवरून वाक्यांचे प्रकार। वाक्यांचे 4 प्रकार पडतात आणि हे 4ही प्रकार अतिशय महत्त्वाचे आहेत। परीक्षेच्या दृष्टीने या 4ही प्रकारांना खूप महत्त्व आहे। त्याच्यामुळे तुम्ही या व्हिडिओचा अतिशय बारकाईने अभ्यास कराल आणि सर्व प्रकार व्यवस्थित समजून घ्याल अशी आशा बाळगतो। शिवाय तुम्हाला जो भाग समजला नाही तो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकाल, त्या दृष्टीने आपण नंतर प्रयत्न करू शकतो। चला तर रचनेवरून वाक्यांचे प्रकार। पहिला जो प्रकार आहे तो आहे विधानार्थी वाक्य। विधानार्थी वाक्य म्हणजे एखादे साधे स्टेटमेंट किंवा विधान। आता विधानार्थी वाक्याचे सुद्धा 2 उपप्रकार पडतात। जसं पहिला प्रकार आहे होकारार्थी वाक्य, दुसरा प्रकार आहे नकारार्थी वाक्य। ज्या वाक्याचा शेवट सकारात्मक असतो, पॉझिटिव्ह असतो, त्याला आपण होकारार्थी वाक्य म्हणतो आणि ज्या वाक्याचा शेवट नकारार्थी किंवा निगेटिव्ह असतो त्याला आपण नकारार्थी वाक्य म्हणतो। त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्नार्थी वाक्य। आता प्रश्नार्थी वाक्यामध्ये प्रश्न विचारलेला असतो पण त्याच्या उत्तराची अपेक्षा नसते, त्याच्यातच त्याचं उत्तर असतं। पुढचा प्रकार आहे उद्गारार्थी वाक्य आणि शेवटचा जो प्रकार आहे तर तो आहे आज्ञार्थी वाक्य। यांच्याविषयी सविस्तर माहिती आपण अभ्यासू। आता मूळ प्रश्न आहे वाक्य म्हणजे काय, कशाला म्हणायचं वाक्य। तर वाक्याची डेफिनेशन मी या ठिकाणी देत आहे, व्याख्या मी या ठिकाणी देत आहे। पूर्ण अर्थ व्यक्त करणारा शब्दसमूह म्हणजे वाक्य होय। आता शब्दांचा समूह म्हणजे वाक्य नाही, तर त्या शब्दांच्या समूहामधून एक अर्थ व्यक्त झाला पाहिजे तरच त्याला वाक्याचं स्वरूप येऊ शकतं। प्रत्येक वाक्य संपूर्ण विधान असते। बघा, अर्थाच्या अनुषंगाने जे आपण वाक्यांचे 4 प्रकार बघितले त्यांच्याविषयी एका प्रकाराची माहिती आपण घेऊया। विधानार्थी वाक्य, या वाक्यात एक सरळ विधान केलेले असते, त्या वाक्याला विधानार्थी वाक्य म्हणतात। उदाहरणार्थ बघा, प्रत्येक वाक्य प्रकाराची उदाहरणे दिलेली आहे, ती सर्व तुम्ही समजून घ्या। बघा, सरळ विधान केलेले असते त्याला आपण काय म्हणतो, विधानार्थी वाक्य म्हणतो। उदाहरणार्थ कल्पवृक्षाचा इथे थोडी स्पेलिंग मिस्टेक झाली। कल्पवृक्षाचा प्रत्येक अवयव उपयोगी असतो, म्हणजे कल्पवृक्ष जो आहे तर त्याचा प्रत्येक अवयव पार्ट जो असतो तर तो उपयोगी असतो। दुसरं उदाहरण, मी उद्या गावाला जाणार आहे। आता याच्यानंतरचा दुसरा जो प्रकार आहे तो आहे प्रश्नार्थी वाक्य। आता प्रश्नार्थी वाक्य म्हटल्यानंतर आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की काही प्रश्न विचारलेले असतील आणि त्याचे उत्तर आपल्याला द्यायचे असतील, तर असं नाही। दैनंदिन व्यवहारामध्ये प्रश्न विचारल्यानंतर उत्तराची अपेक्षा असते, पण प्रश्नार्थी वाक्यामध्ये प्रश्नाचे उत्तर अपेक्षित नसते, म्हणजे आपण त्या प्रश्नाचे उत्तर देणे आवश्यक नसते, तर या प्रश्नामध्येच उत्तर दडलेले असते। बघा, हा मला असं वाटतं पहिला प्रश्न असेल की त्या प्रश्नामध्येच त्या प्रश्नाचे उत्तर दडलेले आहे, कोणत्याही प्रकारच्या उत्तराची अपेक्षा नसते। आता उदाहरणच द्यायचं झालं तर आपण अतिशय प्रसिद्ध उदाहरण आहे संत समर्थ रामदास यांचं हे उदाहरण आहे, जगी सर्व सुखी असा कोण आहे। तर याच्यातून आपल्याला उत्तराची अपेक्षा नसते, तर मुळात आपल्याला या ठिकाणी काय म्हणायचं आहे, जगामध्ये सर्व सुखी असा कोणीही नाही। पण तसं न म्हणता आपण या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, जगी सर्व सुखी असा कोण आहे। अतिशय गहन विचार व्यक्त करणारं हे वाक्य आहे।
आता पुढचं जे वाक्य आहे, फुकट दिले तर कोण नको म्हणेल. तर याच्यातूनही आपल्याला मी किंवा तू तर अशा प्रकारच्या उत्तराची अपेक्षा नाही आहे. तर फुकट दिले तर कोणीही नको म्हणणार नाही, फुकट दिले तर सर्वांनाच चालेल, हा आशय जो आहे तर तो या वाक्यातून व्यक्त झालेला आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेल की प्रश्नार्थी वाक्यामध्ये उत्तराची अपेक्षा नसून त्या वाक्यामध्येच उत्तर दडलेले असते. आम्ही तुमचे उपकार कसे विसरू, म्हणजे आम्ही तुमचे उपकार विसरणार नाही. हा वाक्याचा जो प्रकार आहे तर तो अतिशय महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना हा वाक्य प्रकार समजणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला तुम्हाला आता पुढच्या स्टेजला म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये वाक्य रूपांतरण सांगत असताना, वाक्य परिवर्तन सांगत असताना याचा अभ्यास करायला लागेल. पुढचं वाक्य बघूयात. मुलांच्या अभ्यासाची काळजी नको का, म्हणजे मुलांच्या अभ्यासाची काळजी करायला पाहिजे. हा प्रकार तुमच्या लक्षात आला असेल. आता पुढचा जो प्रकार आहे आज्ञार्थी वाक्य. आता आज्ञा म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पण याच्यामध्ये अजून काही गोष्टी आहेत त्या समजून घेणे गरजेचे आहे. ज्या वाक्यामुळे आज्ञा, हुकूम, प्रार्थना, आशीर्वाद इत्यादी अर्थांचा बोध होतो त्यांना आज्ञार्थी वाक्य म्हणतात. आता आज्ञा, हुकूम, प्रार्थना, आशीर्वाद यांचा कुठे कुठे कसा बोध होतो ते आपण समजून घेऊया. दरवाजा बंद कर. आता दरवाजा बंद कर या वाक्यातून आज्ञा दिल्या गेलेली आहे, म्हणून हे वाक्य कसं आहे, आज्ञार्थी आहे. याच्यामध्ये आज्ञा व्यक्त झालेली आहे. वर्गाबाहेर निघून जा या ठिकाणी हुकूम, जे सांगितलं ते करायचं, दुसरा पर्याय नाही. तिसरं वाक्य तुझ्या सहवासात तरी मला चांगले जगू दे, इथे रिक्वेस्ट केलेली, विनंती केलेली, पण शेवटी हे आज्ञार्थीच आहे. खूप शिक आणि मोठा हो हा आशीर्वाद आहे. आता याच्या पुढचा जो प्रकार आहे तो आहे उद्गारार्थी वाक्य. आता उद्गार म्हणजे आपल्याला माहिती आहे, जेव्हा आपल्या मनातील भावना आपण एका शब्दामध्ये व्यक्त करतो किंवा खूप साऱ्या भावना जेव्हा एका शब्दामध्ये व्यक्त करायच्या असतात तेव्हा उद्गार बाहेर पडतात. तर उद्गारार्थी वाक्य ओळखणं तसं सोपं. जसं प्रश्नार्थी वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असतं तसं उद्गारार्थी वाक्याच्या शेवटी उद्गार चिन्ह असतं. ज्या वाक्यात एखादी भावना दर्शवणारा उद्गार असतो त्या वाक्याला उद्गारार्थी वाक्य म्हणतात. म्हणजे ज्या वाक्यामध्ये एखादी भावना, आता भावना म्हटलं की ती सुखकारक असेल, दुःखकारक असेल, तिरस्कार व्यक्त करणारी असेल, प्रेम व्यक्त करणारी असेल, कोणती असेल, भावना काही एकाच प्रकारची नाहीये. पण जेव्हा अशा प्रकारची भावना व्यक्त केल्या जाते तेव्हा त्याला आपण उद्गारार्थी वाक्य म्हणतो. उदाहरणार्थ, किती सुंदर बाग आहे, तर या ठिकाणी आनंद व्यक्त होतो, बरोबर आहे. छे, मला नाही आवडत हे. आता या वाक्यामधून घृणा व्यक्त होते, तिरस्कार व्यक्त होतो. म्हणजे आपल्या लक्षात आलंय की प्रत्येक वाक्यामध्ये एक भावना व्यक्त केलेली असते. शाबास, छान